नगरपालिकेच्या नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी मिरवणुकीने नगरसेवक व मान्यवरांच्या उपस्थितीत पालिकेचा पदभार स्वीकारला। नवनिर्वाचित नगराध्यक्षांवर पुष्पवृष्टीचा वर्षाव, ढोल ताशे डीजे लावून काढण्यात आली मिरवणूक। महिलांनी केले औक्षण। अखेर पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला। नगराध्यक्षांसह 29 नगरसेवकांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवला। 52व्या नगराध्यक्षपदी रत्ना चंद्रकांत रघुवंशी विराजमान। नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीत हुकुमशाही विरोधात लोकशाहीची लढाई झाली असून या लढाईत लोकशाहीचा दणदणीत विजय झाला आहे, असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले। आज आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी अधिकृतरित्या नगरपालिकेत प्रवेश केला। यावेळी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारण्यापूर्वी आमदार कार्यालयात ते नगरपालिका अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत आमदार चंद्रकांत रघुवंशी, अमळनेर ते माजी आमदार शिरीष चौधरी, डॉक्टर रवींद्र चौधरी, विक्रांत मोरे, मनोज रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी, शिवसैनिक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मिरवणुकीदरम्यान विजयी उमेदवारांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले, तसेच मतदारांचे हात जोडून आभार मानले। नगरपालिकेत प्रवेशानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांनी लोकशाही मूल्यांची जपणूक करत नागरिकांच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शिरीष चौधरी, डॉक्टर विक्रांत मोरे, डॉक्टर रवींद्र चौधरी, राम रघुवंशी यांनी यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तसेच प्रशासनामार्फत मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत पारदर्शक कारभार केला जाईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले। नंदुरबार नगरपालिकेत लोकशाहीचा झेंडा फडकवीत नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई होती। एकच परिवाराची हुकुमशाही जी जिल्ह्यामध्ये सुरू होती, सुदैवाने त्यांच्या याच्यामध्ये सत्ता त्यांच्याकडे होती म्हणून लोकांना एवढं छळलेलं आहे त्यांनी। इथंही नंदुरबार नगरपालिकेची इमारत बघून की ही संस्था बी फार मोठी दिसते, ही ताब्यात जर आली तर आपली दुकान मजबूत लागेल, या एक आमिषापोटीच त्यांनी या नगरपालिकेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला। पण ही लोकशाहीने निवडून येणारी संस्था आहे आणि त्याच्यामुळे लोकशाहीचा विजय झाला असं माझं मत।